मराठा समाज अशूद्र आहे म्हणजे मागासलेला आहे। याच्यासाठी माझ्याकडे 3 चांगली उदाहरणं आहेत। एक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, त्याचं कारण ते शूद्र आहेत आणि शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही। वर्ण व्यवस्था तशी आहे, धर्म व्यवस्था तशी। संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, त्याचं कारण सुद्धा त्यावेळी देण्यात आलं की संत तुकाराम हे शूद्र आहेत आणि शूद्राला ज्ञानदान करता येत नाही। आता हे शिवकालीन 350-400 वर्षापूर्वीचे पुरावे। अगदी 100 वर्षापूर्वी ब्रिटिश काळामध्ये 1899 ते 1901 महाराष्ट्रात एक वेदउक्त का पुराणोक्त नावाचं प्रकरण शाहू महाराज कोल्हापूरचे राजे यांच्याबरोबर घडलं आणि या प्रकरणामध्ये छत्रपती शाहू महाराज हे शूद्र आहेत आणि शूद्राला वेद मंत्राचे अधिकार नाहीत म्हणून पुराणोक्त मंत्र म्हणत होते त्यांचे भटजी। अगदी आमच्या मुलामुलींच्या लग्न पत्रिकेमध्ये जर वर्ण बघितला तर तो शूद्रच दिसतो, गण बघितला तर राक्षस दिसतो।